प्रकरण 2 युरोपियन वसाहत बोर्ड परीक्षेत हमखास विचारले जाणारे प्रश्न इयत्ता 12वी इतिहास महाराष्ट्र बोर्ड एक्झाम। नमस्कार विद्यार्थ्यांना, 12वीच्या इतिहासाच्या बोर्ड परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 2 युरोपियन वसाहत या पाठावरील बोर्ड परीक्षेत वारंवार विचारले गेलेले आणि यंदाच्या परीक्षेतही विचारले जाण्याची शक्यता असलेले सर्वात महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। मी फक्त प्रश्न आणि उत्तरे सांगणार नाही, तर कोणते प्रश्न बोर्डामध्ये वारंवार विचारले जातात आणि कोणत्या प्रश्नांवर जास्त भर द्यायचा हे देखील सांगणार आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। प्रश्न 1 योग्य पर्याय निवडा। सर्वप्रथम रिकाम्या जागा पाहूया। पहिली रिकामी जागा अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा रिकामी जागा यांनी तयार केला। योग्य उत्तर आहे थॉमस जेफरसन। मित्रांनो, ही रिकामी जागा बोर्डाच्या परीक्षेत विचारली गेली आहे, त्यामुळे हे नाव नक्की लक्षात ठेवा। दुसरी रिकामी जागा दुसरे ब्रह्मी युद्ध रिकामी जागा यांच्या काळात लढले गेले। योग्य उत्तर लॉर्ड डलहौसी। तिसरी रिकामी जागा 19व्या शतकाच्या उत्तरार्धात रिकामी जागा व्यापार औद्योगिक क्रांतीमुळे भरभराटीस आला होता। योग्य उत्तर इंग्लंडचा। ही रिकामी जागा देखील बोर्ड परीक्षेत विचारली गेली आहे। चौथी रिकामी जागा 5 मार्च 1770 रोजी मॅसॅच्युसेट्समधील रिकामी जागा। शहरात ब्रिटिश सैनिकांनी केलेल्या गोळीबारामुळे वसाहतींमध्ये असंतोष निर्माण झाला। योग्य उत्तर बोस्टन। हा प्रश्नही बोर्ड परीक्षेत विचारला गेला आहे। पाचवी रिकामी जागा 1763च्या पॅरिस तहानुसार रिकामी जागा प्रदेश इंग्रजांना देण्यात आला। उत्तर कॅनडा। सहावी रिकामी जागा 1935च्या कायद्यानुसार रिकामी जागा भारतापासून वेगळा करण्यात आला। योग्य उत्तर म्यानमार अर्थात ब्रह्मदेश। ही रिकामी जागा बोर्डाच्या परीक्षेत विचारली गेली आहे। सातवी रिकामी जागा 18व्या शतकात इंग्लंडमधून हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची पहिली वसाहत रिकामी जागा खंडात सुरू झाली। योग्य उत्तर ऑस्ट्रेलिया। आठवी रिकामी जागा नदीला इजिप्तची जीवनदायी नदी म्हणतात। योग्य उत्तर नाईल नदी। हा प्रश्न रिकामी जागा म्हणून तसेच ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती व घटना या प्रकारातही विचारला गेला आहे। नववी रिकामी जागा लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात रिकामी जागा हा ग्रंथ लिहिला। योग्य उत्तर गीतारहस्य। प्रश्न 1 ब चुकीची जोडी दुरुस्त करा। 1 अ गट ब गट 1 टोगोलँड जर्मन वसाहत। 2 इजिप्त ब्रिटिश वसाहत। 3 ऑरेंज फ्री स्टेट डच वसाहत। 4 आयव्हरी कोस्ट पोर्तुगीज वसाहत। हा प्रश्न बोर्डात वारंवार विचारला जातो। पहिली चुकीची जोडी आयव्हरी कोस्ट पोर्तुगीज वसाहत ही जोडी चुकीची आहे। योग्य जोडी आयव्हरी कोस्ट फ्रेंच वसाहत। ही जोडी हमखास विचारली जाते। दुसरी चुकीची जोडी अ गट ब गट 1 जॉन कॅबट। उत्तर अमेरिकेत इंग्लंडची वसाहत स्थापन केली। 2 थॉमस जेफरसन अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष। 3 जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकन वसाहतीचा प्रमुख सेनापती। 4 लॉर्ड कॉर्नवॉलिस इंग्रजांच्या सैन्याचा सेनापती। थॉमस जेफरसन अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष ही जोडी चुकीची आहे। योग्य जोडी थॉमस जेफरसन अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा तयार केला। लक्षात ठेवा, हा प्रश्न रिकामी जागा आणि चुकीची जोडी अशा दोन्ही प्रकारांमध्ये विचारला जातो। प्रश्न 2 ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती व घटना या राणीच्या काळात इंग्लंडच्या सागरी मोहिमांना प्रोत्साहन मिळाले। उत्तर राणी एलिझाबेथ पहिली। हा प्रश्न बोर्ड परीक्षेत विचारला गेला आहे। 1923 मध्ये इंग्रजांनी स्वतंत्र केलेला देश। उत्तर नेपाळ। भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र जोडणारा कालवा। उत्तर सुएझ कालवा। हा प्रश्न बोर्ड परीक्षेत वारंवार विचारला गेला आहे। 1907 मध्ये स्वयंशासित देशाचा दर्जा मिळालेला देश। उत्तर न्यूझीलंड। मंडालेच्या तुरुंगात ठेवलेले 2 भारतीय नेते। उत्तर लोकमान्य टिळक आणि नेताजी सुभाषचंद्र बोस। प्रश्न 2 ब कारण निवडून विधाने पूर्ण करा। म्यानमारवर ब्रिटिशांनी कब्जा का केला? कारण म्यानमारमधील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि हक्काची बाजारपेठ मिळवण्यासाठी। हा प्रश्न बोर्डात 2 ते 3 वेळा विचारला गेला आहे। वसाहतीतील लोकांच्या मनात न्यूनगंड का निर्माण झाला? उत्तर वंशश्रेष्ठत्वाच्या विचारसरणीमुळे आणि वागणुकीमुळे। युरोपियन राष्ट्रे नवीन बाजारपेठा का शोधू लागली? उत्तर औद्योगिक क्रांतीमुळे अतिरिक्त उत्पादनाचा खाप करण्यासाठी। आफ्रिकेतील प्रदेश युरोपियनांना आकर्षक का वाटले? उत्तर सोने, हिरे, चांदी आणि कोळसा यांसारखे नैसर्गिक साठे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते। हा प्रश्न बोर्ड परीक्षेत हमखास विचारला गेला आहे। प्रश्न 3 नकाशावाचन। मित्रांनो, 2026च्या बोर्ड परीक्षेत हा नकाशा विचारला गेला होता। हा नकाशा थोडा किचकट आहे, त्यामुळे याचा सराव अवश्य करा। लक्षात ठेवायचे मुद्दे इंग्लंडच्या 13 वसाहती। पूर्वेस अटलांटिक महासागर। बोस्टन हे महत्त्वाचे बंदर। न्यू हेवन टू कनेटिकट। विलियम्सबर्ग टू व्हर्जिनिया सर्वात दक्षिणेकडील वसाहत टू जॉर्जिया सर्वात उत्तरेकडील वसाहत टू न्यू हॅम्पशायर। डेलावेअरच्या उत्तरेस टू न्यू जर्सी पश्चिमेस टू मेरीलँड। नकाशावाचनावर विशेष भर द्या।
प्रश्न 3 ब संकल्पना चित्र वसाहतवाद फोफावण्याची कारणे औद्योगिक क्रांती कच्च्या मालाची गरज अतिरिक्त भांडवल खनिज साठे भौगोलिक महत्त्व वंशश्रेष्ठत्वाची कल्पना मजुरांची उपलब्धता एकूण 6 संकल्पना चित्रांपैकी हा प्रश्न हमखास विचारला जातो. प्रश्न 4 अ टिपा या 3 टिपा पूर्ण तयार ठेवा. वसाहतवादाचे स्वरूप अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध स्वातंत्र्याचा जाहीरनामा यामध्ये वसाहतवादाचे स्वरूप आणि अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध या टिपा आलटून पालटून विचारल्या जातात. प्रश्न 4 ब सकारण स्पष्ट करा हे 2 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली आणि सुएझ कालव्यावर इंग्लंडचे वर्चस्व निर्माण झाले. हे दोन्ही प्रश्न बोर्ड परीक्षेत विचारले गेले आहेत. प्रश्न 5 तुमचे मत नोंदवा. इंग्लंडच्या साम्राज्यावर सूर्य कधीही मावळत नव्हता. या विधानावर मत नोंदवण्याचा प्रश्न आतापर्यंत 2 ते 3 बोर्ड परीक्षांमध्ये विचारला गेला आहे. प्रश्न 6 सविस्तर उत्तर वसाहतवादाच्या उदयाची कारणे स्पष्ट करा. उत्तर लिहिताना पुढील सर्व मुद्दे नक्की लिहा. औद्योगिक क्रांती कच्च्या मालाची गरज अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक खनिज साठे भौगोलिक महत्त्व मजुरांची उपलब्धता वंशश्रेष्ठत्वाची कल्पना हा प्रश्न वसाहतवाद फोफावण्याची कारणे या नावानेही विचारला जातो. म्हणून या 2 प्रश्नांमध्ये गोंधळ करू नका. प्रश्न 7 सविस्तर उत्तर म्यानमारच्या स्वातंत्र्याची माहिती लिहा. उत्तर लिहिताना पुढील मुद्दे अवश्य लिहा. पहिले ब्रह्मी युद्ध, दुसरे ब्रह्मी युद्ध, तिसरे ब्रह्मी युद्ध आणि प्रत्येक युद्धासाठी वर्ष युद्धाचे कारण महत्त्वाच्या घटना परिणाम हे 4 मुद्दे नक्की लिहा. हा प्रश्न बोर्ड परीक्षेत वारंवार विचारला गेला आहे. विद्यार्थ्यांना प्रकरण क्रमांक 2 युरोपियन वसाहत या पाठातील बोर्ड परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिले. हे सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरे व्यवस्थित तयार केली तर या प्रकरणात चांगले गुण मिळवणे तुमच्यासाठी निश्चितच सोपे होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच बोर्ड परीक्षेसाठी उपयुक्त व्हिडिओंसाठी प्रलय नोट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.